इमॅजिन करा, एक मोठं झाड आहे. आता त्याची वाढ कशी होते? मुळात आधी एक छोटीशी बी पेरली जाते जी जमिनीत असते. आधी मुळं वाढतात आणि हळूहळू एका बुंध्यातून झाड वरती व्हायला लागतं, मोठं व्हायला लागतं. ते झाड जसं जसं मोठं होतं त्या मूळ बुंध्यातनं फांद्या बाहेर पडतात आणि त्याला पानं लागतात आणि मग झाडाचा तसाच विस्तार व्हायला लागतो. आणि तसंच आपलं रत्नागिरी शहर वाढलं. पण रत्नागिरी शहराला ह्या एका रस्त्यामुळे एक वेगळा इतिहास मिळाला. पण त्याच्या आधी सुद्धा असा एक महत्त्वाचा रस्ता होता. आणि आता पुढे एका अशाच रस्त्यामुळे पूर्ण शहराचं भवितव्य बदलणार आहे, होणारा येणारा इतिहास बदलणार आहे. आणि ते आपल्याला समजून घ्यायला हवं. आज आपण रत्नागिरी शहर बदलतंय आणि ते कसं बदलतंय आणि त्याच्या मुख्य रस्त्याशी काय संबंध, हे सगळं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. आता मध्ययुगीन रत्नागिरी बघितली किंवा प्राचीन रत्नागिरी बघितली तर त्याचे डायरेक्ट उल्लेख आपल्याला सरळ मिळत नाहीत. पण राजिवडा बंदर असेल किंवा पेठ किल्ला परिसर असेल, ह्याचे आपल्याला उल्लेख मिळतात. मग सर्वात जुनं रत्नागिरी शहर कुठे होतं? तर पूर्ण कोकण किनारपट्टीवर होतं. किनारपट्टीवर असताना तिथेच काही लोक राहत होते. जे काही दळणवळण होतं, जो काही व्यापार होता, तो सगळा हा कायम समुद्र किनारीत चालत होता. पठारावर यायचा प्रश्न फारच कमी होता. मग अशा वेळेला शहराची पूर्ण लोकसंख्या ही तिथेच कॉन्सन्ट्रेटेड असणार आणि आपल्याला तसंच दिसतं. विशेष गोष्ट अशी की हे सगळं सांगताना कायम किनारपट्टीवरची लोकसंख्या हळूहळू वाढतानाच दिसलेली आहे. आणि ती वाढते कुठे? तर पहिलं तर मिऱ्या साईडला थोडीशी लोकसंख्या वाढताना दिसते. थोडी पेठ किल्ल्यात आणि रत्नदुर्ग जो परिसर आहे त्याच्यात वाढताना दिसते. आणि त्याबरोबर अगदी आपण आत्ताची मांडवी कन्सिडर केली तर तिथपासून काजळे नदीच्या खाडीच्या आतपर्यंत ती लोकसंख्या वाढलेली आहे. पण तरीही त्याला शहराचं स्वरूप दिलेलं नाही आहे. अजूनही कुठल्याही प्रकारचा एक मुख्य रस्ता हा त्या शहराला डिफाईन करतो असं आपण म्हणू शकत नाही आहे. पण जसजसा वेळ गेला, जसजसा काळ पुढे चालत गेला, तसतसं आपल्याला त्या पूर्ण पट्ट्यात शहर वसलेलं आहे हे क्लिअर कट दिसतं, समजू शकतं. आत्ता आपण जे सुरुवातीला म्हटलं, जेव्हा कुठलंही बीज रोवतं तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याची मुळं वाढतात. रत्नागिरी शहराची मुळं वाढायची सुरुवात ही या किनारपट्टीवर आहे. आणि मग त्याच्यानंतर एक महत्त्वाचा काळ येतो, तो म्हणजे ब्रिटिश काळ. आता ब्रिटिश काळात रत्नागिरी जी वाढली ती शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढली असं आपण म्हणू शकतो. पण ब्रिटिश काळाच्या आधीच्या काही गोष्टी आणि ब्रिटिश काळ सुरू व्हायचा एकदम सुरुवातीचा काळ, ह्याच्यातलं शहर कसं असावं आणि त्याला एक मुख्य रस्ता आलेला दिसतो, तेव्हा रत्नागिरी शहराचं आत्ताचं स्वरूप आणि आत्ताची प्रगती व्यवस्थित समजू शकतो. आता मॅप बघा, 1870चा हा मॅप आहे. रत्नागिरीची जडणघडण ही ह्या मॅपमध्ये लपलेली आहे. ती आता मी तुम्हाला सांगतो. या मॅपमध्ये हा मधला जो रस्ता दिसतोय तो रस्ता म्हणजे आत्ता तेलीआळीपासून मारुती मंदिरपर्यंत जाणारा रस्ता. आत्ताच्या काळातली अजूनही हयात असलेली ठिकाणं कुठली? तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दिसतोय. स्पेशल प्रिझन जे आहे, विशेष कारागृह, ते आपल्याला दिसतंय. सिव्हिल हॉस्पिटलचा परिसर दिसतोय. युरोपियन क्लब दिसतोय, जो आता आपण गोगटे जोगळेकर कॉलेज म्हणतो. त्यानुसार तुम्हाला साधारण ह्या पूर्ण परिसराचा आराखडा आत्ता कसा दिसतोय हे समजेल. पण हा रस्ता हा ब्रिटिशांनी तयार केलेला आणि साधारण 1960-70 पर्यंत जे लोक इथे राहत होते त्यांनी जो काळ बघितलेला आहे, त्यांनी असं सांगितलं की हा रस्ता हा 1980 पर्यंत तसा म्हटला तर ओसाडच होता. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद किंवा सिव्हिल हॉस्पिटल आणि विशेष कारागृह हे ठिकाण सोडून फार जास्ती वस्ती वरती नव्हती. पण मग महत्त्वाचा रस्ता कुठला होता? त्याच्या खाली तुम्हाला एक सरळ रेषेत एक रस्ता दिसतोय बघा. तो रस्ता हा शहराचा तेव्हाचा मध्यवर्ती आणि मुख्य रस्ता. तो आता कुठपासून आहे ते आपण बघूया. हा जो छोटासा ब्रिज दिसतोय तर तो परटवण्या इकडचा आहे. तिथून तुम्ही सरळ वरती आलात तर वरती आल्यानंतर परटवण्याचा परिसर, त्याच्यानंतर पतितपावन मंदिर, गाडीतळ, मग साधारण इथे गोखले नाका, गोखले नाक्यावरनं मग तेलीआळी, तेलीआळीनंतर मग तुम्हाला तेलीआळीतली गोडीबाव दिसते. अगदी तो सरळ जातोय तो राजिवडा बंदापर्यंत.
हा मुख्य रस्ता तेव्हा शहराचा होता असं आपण म्हणू शकतो. आता ह्याची कारणं काय आहेत हे आपण समजून घेऊ. ब्रिटिशांनी जो मॅप बनवलेला आहे तो मॅप त्यांची कार्यालय दाखवायला होता, जो आता आपल्याला त्याच्या उजव्या साईडला सगळा दिसतो. त्याच्या डाव्या हाताला तथाकथित आपण आधी जी म्हणायचो ती खालची आळी आणि मधली आळी हा सगळा परिसर त्याच्यात आहे. गॅझेटियरमध्ये सुद्धा शिवापूर, झाडगाव आणि रहाटाघर हा जो परिसर आहे हा याच्या खाली आहे. म्हणजे मुख्य शहराची वस्ती ही याच्या खाली होती. आणि हा रस्ता हा लिटरली वरच्या नवीन वसणाऱ्या रत्नागिरी शहराच्या आणि खाली जुन्या असलेल्या रत्नागिरी शहराची बॉर्डर होती. आता आपण बघू की इथे काय काय महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि कुठल्या काळात स्थापन केलेल्या आहेत. पहिलं तर परटवण्यावरचं तुम्हाला जी विहीर दिसते ती ब्रिटिशांनी पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून तयार केलेली आहे. तशीच विहीर तुम्हाला गोडीबाव म्हणजे तेली आळीत दिसते, जी साधारण 1870 ते 80 या काळात तयार केलेली आहे. त्याबरोबर पतितपावन मंदिर जे मुख्य ठिकाण आहे ते सुद्धा तेव्हाच्या मुख्य रस्त्यावर म्हणजे आता जो गाडीतळ परिसर आहे तिथे स्थापन केलेलं दिसतं 1930 साली. गाडीतळाचा परिसर आहे जिथे अनेक वाहक यायचे, तिथे गाड्या थांबायच्या आणि तिथून मग गाड्या सगळीकडे जायच्या किंवा माल वाहतूक केली जायची. तो परिसर हा साधारण 1910-20 साली तयार केलेला होता, जो 1960-70 पर्यंत कार्यरत होता. तो सुद्धा तिथेच आहे. तिथेच जवळ किबेवाडा आहे. त्यापेक्षा पटवर्धन हायस्कूल साधारण 100 वर्षांपूर्वी स्थापन झालं ते तिथे आहे. फाटक हायस्कूल जे साधारण त्याच काळात स्थापन केलं ते सुद्धा ह्याच रस्त्यावर आहे. ह्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की ह्या एका मुख्य रस्त्याला धरून अनेक वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स त्या काळचे सुरू झाले होते. मग त्याच्यात शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल किंवा धार्मिक पद्धती असतील, त्या सगळ्या त्या रस्त्यावर आहेत. अजून गोष्ट म्हणजे तेव्हाचं पोस्ट ऑफिस हे सुद्धा याच रस्त्यावर आहे. गोखले नाका परिसर जो तेव्हा मधली आळी म्हणून ओळखला जायचा आणि ती मुख्य बाजारपेठ होती जी नंतर रामआळी म्हणून आपण ओळखायला लागलो, ती सुद्धा त्याच रस्त्यावर आहे. म्हणजे ह्यावरनं हा पूर्ण रस्ता हा मुख्य शहराची लाईफलाईन होती असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या रस्त्यावरच डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते. जी काही जुनी लोक आहेत ज्यांनी जुनं रत्नागिरी बघितलेलं आहे त्यांना आता समजलं असेल की ह्या शहराचं किती महत्त्व होतं. ब्रिटिशांनी पहिल्यांदी ह्या रस्त्याला डावलून एक नवीन रस्ता बांधला, एक नवीन मार्ग बांधला जो पठारापर्यंत जात होता. तो आपल्याला ह्या मॅपमध्ये दिसतो. आता सुरू होतो तो म्हणजे आधुनिक काळ आणि त्या आधुनिक काळातली नवीन रस्ता आणि एक नवीन झाडाची मेन फांदी. आधी आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातला रस्ता बघितला. त्याच्यानंतर साधारण ब्रिटिश पूर्व काळ आणि ब्रिटिशांचा अगदी सुरुवातीचा काळ ह्याच्यातला मुख्य रस्ता बघितला. आणि त्याच्यानंतर आता ब्रिटिशांनी एक नवीन रस्ता वसवला जो तुम्हाला परत मॅपवर दिसतोय. तो रस्ता आत्ता आपण जो मुख्य रस्ता रत्नागिरीचा म्हणतो तोच आहे. तो सुरू होतो तेली आळीपासून, तो अगदी वरती जाऊन या मॅपमध्ये साधारण शिवाजीनगरपर्यंत पोहोचतोय, पण आता तो अगदी कारवांची वाडीपर्यंत गेलेला आहे. हा मुख्य रस्ता हा रत्नागिरीला एका वेगळ्या प्रकारे प्रभाव टाकणार होता, एक वेगळ्या प्रकारे रत्नागिरी शहराचं भवितव्य ठरवणार होता. आणि त्याबरोबर परत दळण वळणासाठी एक व्यवस्थित साधनं तयार करायचं काम हा रस्ता बनवणार होता. त्याची कथा आपण बघू. ब्रिटिशांनी मुख्यालय आत्ता त्या पठारावर वसवलं. त्याच्याबरोबर पुढे जिल्हाधिकारी कार्यालय, नेटिव्ह लायब्ररी जी नंतर नगर वाचनालय झालं, युरोपियन क्लब जो नंतर गोगटे जोगळेकर कॉलेज म्हणून ओळखायला जाऊ लागला, त्याच्याबरोबर नगर परिषद, स्पेशल प्रिझन, सिव्हिल हॉस्पिटल हा सगळा परिसर वसवला. अर्थात इथे सगळे ब्रिटिशच राहत होते. सामान्य नेटिव्ह माणसं कधी वरती गेलेली फार दिसत नाहीत. काही प्लेगच्या काळात लोक वरती वसवली गेली होती, स्वतः राहत होती, पण फारच तुरळक होती. म्हणजे तिथे अशी मुख्य वस्ती आहे असं आपण म्हणू शकत नाही. तरीही ह्या रस्त्याला महत्त्व हळूहळू वाढत होतं. ह्याचं कारण काय आहे तर रत्नागिरीचा जर विस्तार करायचा असेल, एक शहर म्हणून मुख्यालय म्हणून विस्तार करायचा असेल, तर ब्रिटिशांनाही समजलं होतं की कोकण किनारपट्टीवर हा विस्तार शक्य नाहीये. किनारपट्टीवर खूप जास्ती जागा सॅच्युरेट झालेली आहे. मग करायचा कुठे विस्तार तर पठारावर करायचा. म्हणून ब्रिटिशांनी ते करायला सुरुवात केली. आणि दुसरं कारण असं आहे की तेव्हाचे सगळे व्यापारी मार्ग जे नदीपासून वरती घाटापर्यंत जात होते ते सगळे आता निकामी होत होते. ह्याची कारणं खूप वेगळी आहेत. नदीचा खोळ, नदीची डेप्थ कमी होत होती,
व्यापारी मार्ग फार जास्ती ॲक्टिव्ह होत नव्हते आणि त्याच्यात रत्नदुर्गच्या इथे एवढं सिल्टिंग झालेलं की तिथून आता व्यापारी मार्ग सुरळीत होईल अशी चिन्ह तरी दिसत नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी असं ठरवलं की आता व्यापारी मार्ग हा मुख्य रस्त्याने मुंबई टू गोवा साधारण त्या रस्त्याने पूर्ण शहरांना जोडेल आणि तो घाटांना जोडून पुढे देशावर जाईल किंवा घाटाच्या वरती जी वेगवेगळी ठिकाणं आहेत तिथे जाईल. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदी जे रस्ते बांधण्याचं काम सुरू झालं त्याच्यात तेलियाळीपासून कारवांची वाडीपर्यंतचा रस्ता व्यवस्थित बांधायचा असं ठरवण्यात आलं. लक्षात घ्या, तिथे आधी रस्ता नव्हता का? होता. खुष्कीच्या मार्गाने अनेक लोक हातखंब्यापासून रत्नागिरी शहरात येत होते, वेगवेगळा माल आणत होते, व्यापार करत होते, पण तरीही तो खुष्कीचा मार्ग होता. एक मुख्य रस्ता तयार झाला नव्हता. ब्रिटिशांनी तो रस्ता तयार करायला सुरुवात केली आणि तो रस्ता तयार करताना आपल्याला आत्ता स्वातंत्र्योत्तर काळातला महत्त्वाचा रस्ता रत्नागिरीचा इथे सापडतो. तो रस्ता हा म्हणजे आत्ताचा पूर्ण तेलियाळीपासून साळवी स्टॉप किंवा त्यापुढे आता कारवांची वाडीपर्यंतचा रस्ता. आता हा रस्ता महत्त्वाचा होता हे कसं? तर मुळात सिव्हिल हॉस्पिटल तिथे आहे, तेव्हाचं प्रादेशिक मनोरुग्णालय तिथे आहे, स्पेशल प्रिझन तिथे आहे, नगर परिषद तिथे आहे, जिल्हाधिकारी कार्यालय तिथे आहे, नगर वाचनालय सर्वात मोठं तिथे आहे. त्यानंतर गोगटे जोगळेकर कॉलेज, GGPS, चिरायू हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटल, मारुती मंदिर परिसर हा सगळा भाग हा या मुख्य रस्त्यावर आहे. म्हणजे ह्या मुख्य रस्त्यावरच एक वेगवेगळ्या पारंब्या जोडल्या गेल्या आणि शहर मोठं झालं असं आपल्याला दिसतं. म्हणून हा रस्ता महत्त्वाचा. पण मग आता हे सगळं मी सांगितलं, ह्याचा नक्की आत्ता संदर्भ काय? 21व्या शतकात ते आपल्याला कसं समजता येतं? इतिहास मॅटर्सचा हेतू तोच आहे की इतिहास समजून आपल्याला साधारण भविष्याचे वेध घेता येतात, भविष्याचा अंदाज घेता येतो. आणि आता पुढचा रस्ता आहे तो रत्नागिरी शहराचं भवितव्य बदलणारे, प्रभाव टाकणारे आणि रत्नागिरी शहराला एक नवं रूप देणारे ते आपण बघूया. आता 21व्या शतकातला सर्वात महत्त्वाचा रत्नागिरीचा बदल म्हणजे मिऱ्या नागपूर हायवे. तो आता हातखंब्यावरनं साळवी स्टॉपवरनं राईट घेऊन फिलोलेक्स कॉलनीचा पूर्ण एरिया ओलांडून मिऱ्यावरनं पुढे अगदी काळबादेवीपासून जयगडपर्यंत जोडला जाणार आहे असं म्हणतात. काम जोराने सुरू आहे. अनेक पातळीवर अनेक प्रकारे फार वेगाने काम होतंय हे दिसतंय. आणि त्या कामात आपल्याला एक समजायला हवं की रत्नागिरी शहराचं स्वरूप बदलतंय. लक्षात घ्या, पुणे बघितलं तर अजूनही सदाशिवपेठ, शनिवारपेठ, रास्तापेठ, कसबा हा सगळा जुन्या पुण्याचा परिसर म्हटला जातो. आणि मग विस्तार होताना एका ठिकाणी बिब्बेवाडी, दुसऱ्या ठिकाणी बावधन, तिसऱ्या ठिकाणी चाकण असे सगळे परिसर आपल्याला विस्तारताना आणि डेव्हलप होताना दिसतात. रत्नागिरी शहराचं पण थोडंसं तसंच होतंय. जुनं रत्नागिरी आणि नवीन रत्नागिरी अशी एक आता वेगळी संकल्पना इकडे येते असं आपल्याला दिसायला लागलंय. अनेक लोकांना ते अनुभवायला पण लागलं असेल. म्हणजे अनेक लोक जी साळवी स्टॉपच्या वरती राहतात त्यांनी कधी कधी अगदी खालचाळीतला परिसर सुद्धा बघितलेला नसतो. अशी अवस्था होत आहे, अशी व्यवस्था सुरू झालेली आहे. आणि त्याचा सर्वात मोठा एक प्रभाव हा आपल्याला हायवेच्या रूपात आत्ता दिसतोय. आता तो हायवे ज्या ठिकाणावरनं जातोय तो सुरू व्हायच्या आधी काही आमूलाग्र बदल त्या पूर्ण एरियामध्ये घडले आणि काही लोकांना खरंच समजलं की आता हे रत्नागिरीचं भविष्य आहे, हे रत्नागिरीचं भवितव्य आहे आणि इथे रत्नागिरी डेव्हलप होणार आहे. म्हणून त्यांनी काही बदल केले. ते कुठले होते लक्षात घ्या. पहिलं तर हेल्थ रिलेटेड, आरोग्य रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या साळवी स्टॉपच्या वरती व्हायला लागल्या किंवा त्या रस्त्याच्या आजूबाजूला व्हायला लागल्या. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिरायू हॉस्पिटल, दुसरं म्हणजे चिंतामणी हॉस्पिटल, तिसरं म्हणजे त्याच्याच पॅरलल असलेलं ॲपेक्स हॉस्पिटल. अजून एक शैक्षणिक क्षेत्रात बघितलं तर नवनिर्माण खूप आधीच तिथे स्थापन झाली. पोद्दार स्कूल तिथे झाली. त्याबरोबर रेल्वे स्टेशन, हे सुद्धा रेल्वे स्टेशनचं जे मुख्यालय आहे ते बरेच वर्ष आधी त्याच टाउन प्लॅनिंगमध्ये तिकडे स्थापन करण्यात आलं होतं. डीमार्ट तिकडे आलं. रिलायन्स पण त्या ठिकाणाच्या तसं म्हटलं तर वेशीवरच आहे. म्हणजे नवीन रत्नागिरीची जी काही वेगवेगळी चिन्ह आहेत ती सगळी चिन्ह आता ह्या रस्त्याच्या आसपास वसायला लागलेली आहेत. आणि त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हव्या. तर आपल्याला रत्नागिरीचा विस्तार कसा होतोय आणि आपल्याला एक रत्नागिरीचे नागरिक म्हणून काय करता येईल हे समजू शकतं.
आता तुम्ही म्हणाल की जर रत्नागिरीचा विस्तार वरती होतोय तर मग खालचं सगळं निकामी होईल, खाली अजिबात कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंट होणार नाही. तशी गोष्ट नाहीये. डेव्हलपमेंट नक्की होणार, रस्ते चांगले नक्की होणार, त्याबरोबर नवनवीन बिल्डिंग्स बांधल्या जाणार, जुन्या परंपरा किंवा जुन्या ज्या गोष्टी आहेत, जुने उत्सव आहेत ते तेवढ्याच जोमाने साजरे केले जाणार. फक्त एकच गोष्ट होईल की तुम्हाला त्याचं एक वेगळं स्वरूप तयार करावं लागेल आणि त्याच्यासाठी सर्वात छान आपल्याला उदाहरण असेल तर ते म्हणजे पुण्यातल्या पेठांचं. पुण्यातल्या पेठांमध्ये मोठमोठे घरं तयार होत आहेत, बिल्डिंग तयार होत आहेत, कॉम्प्लेक्स तयार होत आहेत, पण तरीही काही ठिकाणी पुण्यातल्याच काही ग्रुप्सनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे टुरिझमद्वारे अनेक ठिकाणं जपून ठेवलेली आहेत. त्याबरोबर त्याच जुन्या पुण्यामध्ये अजूनही एज्युकेशनल हब आपल्याला तेवढेच विस्तारलेले दिसतात, तेवढ्याच गोष्टी तिथे तयार झालेल्या आहेत आणि एक वेगवेगळे कनेक्शन्स तयार झाले ते आपल्याला दिसतात. विशेष करून तुम्ही हैदराबादमध्ये गेलात तर ओल्ड हैदराबाद आणि न्यू हैदराबाद ह्याच्यात सुद्धा आपल्याला ठळक फरक दिसतो आणि ओल्ड हैदराबाद त्याचप्रमाणे जपलेलं आपल्याला दिसतं. आत्ताच्या जुन्या रत्नागिरीमध्ये टिळक जन्मभूमी आहे, पतितपावन मंदिर आहे, कालभैरव मंदिर आहे, त्याबरोबर थिबा पॅलेस आहे आणि अशी अजून अनेक ठिकाणं आहेत ज्यातनं आपल्याला रोजगार निर्माण करता येतो. एक जुनी वास्तू म्हणून ते जपून ठेवता येतं आणि तरीही जुन्या रत्नागिरीत आपण टुरिझमच्या दृष्टीने का होईना लोकांना खेचून आणू शकतो. अशी एवढी मोठी संधी जर रत्नागिरीकरांनी आत्ताच एनकॅश केली तर असलेल्या औद्योगिक गोष्टींना जपून अनेक गोष्टी आपल्याला तिथे निर्माण करता येतील आणि एका वेगळ्या प्रकारे काही वर्षांनी जुन्या रत्नागिरीचं स्वरूप आपल्याला दिसेल, जिथे परंपरा पण जपलेली आहे, जिथे उद्योग पण चालत आहेत आणि तरीही एक वेगळ्या प्रकारे रोजगार निर्मिती सुद्धा होते. इतिहास मॅटर्सतर्फे ह्या शहराचा विस्तार मुद्दाम सांगायचा प्रयत्न मुद्दाम रत्नागिरीकरांसाठी केला. आता हा रस्ता मिऱ्या टू नागपूर म्हणजे हातखंब्यावरनं अगदी मिऱ्यापर्यंत जातोय हे दिसतंय, पण तुम्हाला काय वाटतं अजून कुठे रत्नागिरीचा विस्तार होणार आहे आणि तो कसा होणार आहे? तो रत्नागिरी टू गोवा एक वेगळा रस्ता तयार होईल, रत्नागिरी टू घाट सेक्शनमध्ये वेगळा कुठला तरी घाट अजून सुशोभीकरण करून तयार केला जाईल, की रत्नागिरी टू मुंबई अजून एक वेगळा रस्ता कुठला तरी तयार होईल, किंवा असं होईल की बोट सेवा जी बंद झालेली ती परत जोमाने सुरू होईल? तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. पण त्यापेक्षा हा सगळा विचार करताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायला हवं, म्हणून आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रत्नागिरी शहराच्या उत्क्रांतीची ही कथा ज्यांना तुम्हाला सांगावीशी वाटते त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स.